नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींना नोटीस बजावली आहे। या प्रकरणात ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल केलंय, ज्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधींना आरोपी करण्यात आले। कोर्टाने ईडीच्या आरोपपत्रावर बाजू जाणून घेण्यासाठी नोटीस बजावली आहे। राहुल गांधी आणि सोनिया गांधी तसंच इतरांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यावर राऊज एव्हेन्यू कोर्ट समन्स जारी करण्याबाबत निर्णय घेणार आहे। हे सगळं प्रकरण नॅशनल हेराल्डचं काय आहे? नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र 1938 मध्ये पंडित नेहरूंनी सुरू केलं होतं। वृत्तपत्र प्रकाशित करण्यासाठी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड AJL ही कंपनी स्थापन करण्यात आली। 2008 मध्ये आर्थिक अडचणींमुळे वृत्तपत्र बंद पडलं। असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची मालमत्ता 2000 कोटींची होती। 2010 मध्ये राहुल आणि सोनिया गांधींकडून यंग इंडियन लिमिटेडची स्थापना करण्यात आली। यंग इंडियनने 2000 कोटींची कंपनी केवळ 50 लाख रुपयात खरेदी केल्याचा आरोप आहे। 2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामींकडून दिल्लीच्या पटियाला कोर्टात या संदर्भात याचिका करण्यात आली। सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप करण्यात आले। जून 2014 मध्ये कोर्टाकडून राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतरांविरोधात समन्स जारी करण्यात आलं। 2014 मध्ये ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला। 2015 मध्ये कोर्टाकडून राहुल गांधी, सोनिया गांधींसह इतरांना जामीन मंजूर झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।